श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 19 मार्चला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून हिंदू शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. कारण हा दिवस म्हणजे 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानला जातो. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो आणि गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तसेच या पवित्र दिवशी चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होते. गुढीपाडवा हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणे, नवीन व्यवसाय किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कामे करण्यासाठी पंचांगणात कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. या गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याची परंपरा आहे. गुढीला ब्रह्मध्वज मानले जाते. ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली असे मानले जाते. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी रामायणानुसार रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येत परतले. तो हाच पवित्र दिवस होता. घरासमोर उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचे प्रतीक असते. गुढीपाडवा हा सर्वसाधारण दिवस नसून तो वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जीवनातील सर्व अडचणी, अडथळे, संकट दूर करण्यासाठी हा दिवस खूप प्रभावी मानला जातो. या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवढे महत्त्व गुढी उभारण्याला दिले जाते तेवढेच महत्त्व या दिवशी स्नानाला सुद्धा दिले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. ज्या प्रकारे आपण दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान करत असतो, अगदी त्याच पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा अभ्यंग स्नान केले जाते. आणि म्हणून या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे. परंतु ते सर्वांनाच शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने आपल्याला पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, शत्रुत्रास नष्ट होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत? हे स्नान करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला 19 मार्चला गुरुवारी सकाळी करायचा आहे. बघा, गुरुवारी सकाळी अमावस्यासुद्धा असणार आहे. म्हणजे ही फाल्गुन अमावस्या जी आहे तर ती 18 मार्चला सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि तीच अमावस्या 19 मार्चला सकाळी 6:53 संपणार आहे. म्हणजे साधारण 7 वाजता ती अमावस्या तिथी संपणार आहे आणि त्यानंतर आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहेत आणि गुढीची पूजा करायची आहेत. 7च्या अगोदर आपल्याला गुढी उभारायची नाही किंवा गुढीची पूजासुद्धा आपल्याला करायची नाही. 7 वाजल्यानंतरच तुम्ही गुढी उभारू शकता. कारण 19 मार्चला प्रतिपदा जी तिथी आहे तर ती 7:15 सुरू होणार आहे. आता पहा, जर आपण ही एक वस्तू या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्याला अमावस्येचा सुद्धा जे काही फळ आहे तर ते प्राप्त होणार आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की अमावस्येच्या दिवशी स्नानाला सुद्धा खूप जास्त महत्त्व दिलं जातं. अमावस्येच्या तिथीवरती जर आपण पवित्र तीर्थक्षेत्री स्नान केले ते प्रखर पितृदोष हा दूर होत असतो. तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो करायचाच आहे. कारण गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तर हा हिंदू नववर्षाचा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्यामुळे येणारे हे वर्ष आपल्याला अत्यंत सुखाचं जाण्यासाठी
आपल्यामधली असलेली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, अडचणी काढून टाकण्यासाठी तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. आजारी व्यक्ती असेल घरामध्ये तर त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे. जर घरामध्ये सगळ्यांनी हा उपाय जर केला तर घरात अगदी आनंदाचं वातावरण जे आहे तर ते निर्माण होते आणि येणारं वर्ष हे आपल्याला भरभराटीचे जात असते. या गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने आपलं आरोग्य हे चांगलं राहतं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली प्रगती होत असते. आपल्या आयुष्यात, आपल्या मार्गात जे काही अडथळे आहेत तर ते सुद्धा दूर होत असतात. बऱ्याच वेळा असं होतं की कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही. अशावेळी आपण जर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आपल्या जीवनात भरपूर पैसा मिळावा, माता लक्ष्मी, भगवान कुबेरांची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी, जीवनात भरपूर यश, संपत्ती आणि पैसा मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि हीच इच्छा पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येकजण कठोर परिश्रमसुद्धा करत असतो. बऱ्याचदा कष्ट करून देखील आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही. आणि म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ही एक वस्तू जर अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केले तर नक्कीच आपल्याला प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते मिळत असतात. आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आणि आपल्यावर माता लक्ष्मी, भगवान विष्णू, कुबेरांची कृपादृष्टी राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण माता लक्ष्मी सह भगवान कुबेर हे धनाची देवता मानली जातात. कुबेर प्रसन्न झाला तरी आर्थिक समस्या या दूर होतात. जर या देवता आपल्यावरती नाराज असल्या तर आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आणि म्हणूनच देवतांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही खास वस्तू टाकणे खूप महत्त्वाचे असते. तसेच हा उपाय केल्याने आपल्या जीवनात असणारे सर्व शत्रू हे नष्ट होतात. शत्रूच्या मनामध्ये आपल्याबद्दल जी काही वाईटता आहे किंवा जी काही नकारात्मकता आहे तर ती भ्रष्ट होते. हे उपाय केल्यामुळे शत्रूंचे मन जे आहे तर ते बदलत असतात. जे काही आपले शत्रू आहे तर तेच आपले मित्र होत असतात. ते आपल्याबद्दल चांगले विचार करू लागतात. तसेच घरातील लहान मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकल्याने मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा हा सुद्धा कमी होतो. मुलांचं सुद्धा आरोग्य वर्षभर चांगले राहत असते आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. शक्य असेल तर कोमट पाणी घ्यायचे आहे किंवा तुम्ही थंड पाणी घेतले तरीसुद्धा चालेल. आणि सर्वप्रथम या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद. एक चिमूटभर हळद जी आहे तर ती आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. गुरुवार आहे. गुरुवारच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि त्यांना हळद ही अतिशय प्रिय आहे. म्हणून चिमूटभर हळद जी आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून स्नान केल्याने शरीरातील दोष दूर होतात, सकारात्मकता वाढत असते, माता लक्ष्मीचा आणि कुबेरांचा आशीर्वाद हा देखील मिळत असतो. आणि म्हणून चिमूटभर हळद टाकायची आहे. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कडुलिंबाची पानं. तुम्हाला 2 कडुलिंबाची पानं जी आहेत तर तीसुद्धा या हळदीसोबत अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. कडुलिंबाची पाने टाकून स्नान केल्याने आपल्या शरीरातील व घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. आपलं शरीर हे शुद्ध आणि पवित्र होत असते. कडुलिंबाची पानं जी असतात तर ती आरोग्यासाठी खूप चांगली असतात. आपल्या शरीरामध्ये असणारी अशुद्धता जी आहे तर ते दूर करत असतात. आणि गुढीपाडव्याला या कडुलिंबाच्या पानांचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे. आणि म्हणून 2 कडुलिंबाची पाने ही सुद्धा तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. यानंतर तुम्हाला थोडंसं गंगाजलसुद्धा टाकायचं आहे. आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु तुम्ही नक्कीच गंगाजल जे आहे तर ते अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता. ते नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तिथे फक्त 15 रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते तर ती आणायची आहेत आणि त्यातील तुम्हाला 2 ते 3 थेंब हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. गंगाजल हे अतिशय पवित्र आणि शुद्ध मानले जाते.
जर आपण गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकले तर आपलं शरीर हे सुद्धा पवित्र होत असते आणि त्याची शुद्धता जी आहे तर ती वाढत असते. आणि म्हणून आपल्याला थोडंसं गंगाजल हे सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर या वस्तू टाकल्यानंतर जर तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तिळाचं तेल जे आहे तर ते अंगाला लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. जर तुम्ही तिळाचं तेल लावणार असेल तर त्यानंतर तुम्हाला साबण लावायची नाही, फक्त तुम्हाला पाण्याने अंघोळ करायची आहे. तर ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि स्नान करत असताना तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. तर या मंत्रास तुम्ही जप करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्रास तुम्ही जप केला तरीही चालेल. तेही शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अंघोळीचा जो तुमचा मग असेल, तांब्या असेल तर त्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत किंवा तसंच पाणी तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पितरांना समर्पित करायचं आहे. बाथरूममधूनच तुम्ही हे जल अर्पण केले तरीही चालेल. अगदी तुम्ही शक्य असेल तर कपडे परिधान करून बाल्कनीमध्ये उभं राहून किंवा घरासमोर दक्षिणेकडे तोंड करून हे जल तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल. आणि जल अर्पण करत असताना तुम्हाला ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कारण या दिवशी अमावस्या तिथीसुद्धा आहे आणि गुढीपाडवासुद्धा आहे, त्यामुळे या दिवशी पितरांची सुद्धा सेवा केली जाते. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी तुम्ही सोने चांदी खरेदी नाही केले तरीही चालेल, परंतु आपल्या देवघरातील देवांसाठी तुम्हाला एक नवीन वस्त्र जे आहे तर ते खरेदी करायचंच आहे. आदल्या दिवशी तुम्ही खरेदी केले तरीही चालेल आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही देवांना ते आसन दिले तरीसुद्धा चालेल किंवा गुढीपाडव्याच्याच दिवशी तुम्ही ते नवीन वस्त्र जे आहे तर देवांसाठी खरेदी करू शकता आणि ते वापरू शकता. आता या दिवशी हा जो स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 6:24 ते 8 वाजेपर्यंत हा स्नानाचा शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही हे स्नान केले तरीही चालेल. ते शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही अंघोळ करणार आहे तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या तर ते तुम्हाला आवर्जून टाकायच्या आहेत. बघा, काही दिवसांचे महत्त्व जे असते ना ते खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप जास्त परिणाम करत असतात आणि गुढीपाडव्याच्या दिवशी केले उपाय हे कधीही वाया जात नाही. या दिवशी अभंग्य स्नानाला खूप मोठं महत्त्व आहे आणि म्हणून प्रत्येकाने असे हे जे स्नान आहे तर हे करायचे आहे. जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान केले तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गोमूत्र आणि हळद एका तांब्यामध्ये घेऊन हे जे पाणी आहे तर ते उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे आणि उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे. यामुळे आपल्या घराचं जे पावित्र्य जे आहे तर ते राखलं जातं. कुठलीही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत नाही. म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला उंबरठ्यावरती आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला 2 कडुलिंबाची पानं ही सुद्धा नक्की खायची आहेत. या दिवशी बघा, गूळ, कडुलिंबाची पानं आणि धणे जे आहे तर ते एकत्रित बारीक केले जातात आणि त्याचा प्रसाद जो आहे तर तो खाल्ला जातो. शक्य असेल तर त्याच पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. ते शक्य नसेल तर कमीत कमी एक तरी कडुलिंबाचं पान जे आहे तर ते आपल्याला खायचंच आहे. यामुळे वर्षभर आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहते आणि आपली आर्थिक भरभराट होते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.